महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. बीड जिल्ह्यातील नेत्यांकडून गेम करण्याचा प्रयत्न. गेम करणाऱ्या नेत्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगणार. भाजप आमदार सुरेश धस यांचा सूचक इशारा. वाल्मिक कराड, सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय. धस आणि मुंडेंच्या भेटीवरून संजय राऊतांचा हल्लाबोल. पक्ष सोडून गेला त्याला गद्दार म्हणता, मग पक्षात राहून आपल्या उमेदवारांविरोधात उपद्व्याप करतात त्यांना काय शिक्षा देणार? भास्कर जाधव यांनी डागली तोफ. योग्य संधी न मिळाल्याचं म्हणत व्यक्त केली नाराजी. सिल्लोडमध्ये पाकिस्तान सारखी परिस्थिती आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा पुनरुच्चार. अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना दानवेंचं धक्कादायक वक्तव्य. पालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढेल असं वाटत नाही. महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची शिंदेंची भूमिका. मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरेंमध्ये रंगली शाब्दिक जुगलबंदी. पालकमंत्री पदावरून शिरसाट यांनी काढला भुमरेंना चिमटा. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत घातपात घडवण्याचा प्रयत्न. शिंदेंच्या नाशिक दौऱ्यामध्ये ड्रोन उडवल्याच्या घटनेवरून संजय शिरसाट यांचा आरोप. प्रकरण गांभीर्यानं घेण्याची मागणी. महादेव मुंडे हत्येप्रकरणी नव्यानं तपास. विशेष पथकाकडून परळीमध्ये झाडाझडती सुरू. डोंबिवलीच्या म्हात्रेनगरमधील 65 अनधिकृत इमारतींवर कारवाई होणारच. महापालिकेकडून स्पष्ट. बेघर होणाऱ्यांचं पुनर्वसन होणार नसल्याची माहिती. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी हितेश मेहता पोलिसांनी त्याला घेतलं ताब्यात. मेहतावर 122 कोटींचा घोटाळ्याचा आरोप. नाशिकच्या मिस्टिक व्हॅली परिसरामध्ये जुगार अड्ड्यावर छापा. 18 जणांना अटक तर लाखोंच्या रोकडसह आलिशान वाहनही जप्त.